लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा। नमस्कार, मी भ्रष्टाचार अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनचे देगलूर तालुका अध्यक्ष। आज आपण ह्या ठिकाणी येण्याचे कारण म्हणजे देगलूर ते माळेगाव रस्ता, ह्या रस्त्यावरती सामाजिक वनीकरण या विभागाअंतर्गत रोडच्या कडेने जे वृक्ष लागवड दरवर्षी केला जातो। आम्ही यावर्षी वृक्ष लागवड करत असताना प्रत्यक्ष ह्या कामाच्या ठिकाणी आलो आहोत। ह्यांचे जे रोपं लावण्याची पद्धत आहे, खरं तर ह्यांना पदावर कोणी घेतलं आणि ह्यांचं पगारी कसं होत आहेत हे आश्चर्यचकित होण्याचे कारण आहे। कारण भरपूर आपण उदाहरण पाहतो, नवीन झालेल्या रस्त्यावर लगत शेजारी भरपूर मोठ्या प्रमाणात रोपांची वृक्ष लागवड केला जातो, पण त्यांची पालनपोषण या विभागामार्फत होताना दिसत नाही। एकतर रोपं लावत असताना जे काही नियम आहे की खड्डा किती फूट खोली असायला पाहिजे होता आणि लागवड करताना त्याची काळजी कोणत्या पद्धतीने घेतली गेली पाहिजे, पण आपण पाहत आहोत या रोडच्या कडेला एवढ्या मोठ्या अवस्थेमध्ये या रोपांची अवस्था पहा, पूर्ण हा रोप वाळून गेलेले आहे आणि असे रोप इथं कमीत कमी 100-150च्या आसपास रोप आहेत। यांना जर आपण चुरगळल्या तर हा पहा पूर्ण पाला दिसून येत आहे, म्हणजे याच्यात पाण्याची व्यवस्था नाही, काहीच नाही। मला शासनाला एकच प्रश्न विचारायचा आहे, अधिकाऱ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, नर्सरीमध्ये हा रोप तयार करण्यासाठी शासनाकडून खूप मोठ्या प्रमाणात निधी येत असतो आणि एवढा मोठा रोपाची व्यवस्था यांनी न करता हा रोप पूर्ण रोडाच्या कडेला ह्या अवस्थेत त्यांनी टाकून दिलेले आहे। पुन्हा ह्या वर्षी लागवड केले, पुन्हा पुढच्या वर्षी लागवड करणार, मग ह्यांचे झाडं नेमकं कुठं जातात हा मुख्य प्रश्न आहे। आणि आलेला लाखो निधी ह्या भ्रष्ट व्यवहारामध्ये अधिकाऱ्यांनी लुटून या पैशावर जे शासनाचा निधी असतो त्यावर डल्ला मारण्याचं काम या विभागामार्फत होताना दिसत आहे। आपण ह्या रोडच्या कडेनं आपण झरीपर्यंत जर पाणी केलो तर प्रत्येक ठिकाणी असे 20-30 रोपे बाजूला टाकलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला आढळून येणार आहे आणि एकही झाडाची लागवड ह्या रोडवरती केलेली नाहीत। जेव्हा आम्ही ह्याची शहानिशा करण्यासाठी प्रत्यक्ष लोकेशनवर आलो तेव्हा या लोकेशनवरती जे रोडच्या साईडने रोपं लावायचे आहेत त्या रोपांची अवस्था आपण प्रत्यक्ष पाहत आहात की काय अवस्था या रोपांची झालेली आहे। शासन कोट्यावधी निधी वृक्ष लागवडीसाठी या डिपार्टमेंटला देत असो आणि हा डिपार्टमेंट फक्त भ्रष्टाचार करून सगळे झाडं रोपं गिळून करण्याचं काम या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी करत आहेत। हा माझा स्पष्ट आरोप शासनावरती आहे आणि ह्या डिपार्टमेंटवरती आहे। आम्ही ह्या चौकशीच्या माध्यमातून शासनाला विनंती करत आहोत की यांची दरवर्षी ऑडिट झाला पाहिजे रोप लागवड केल्यानंतर, आणि जोपर्यंत 5 वर्षापर्यंत झाडं वाढणार नाहीत व्यवस्थित तोपर्यंत या रोप लागवडीचे वृक्ष लागवडीचे बिलं अदा करण्यात येऊ नये। ज्या पद्धतीने रोड करते वेळेस रोडचे जे काही बजेट राखीवमध्ये ठेवला जातो त्याप्रमाणे या वृक्ष लागवडीचे निधीसुद्धा लवकर वितरित न करता जोपर्यंत झाड 5 वर्षाचं होणार नाही, लागवड केल्यानंतर 5 ते 6 वर्षाच्या नंतर ह्या डिपार्टमेंटला बिल अदा करण्यात यावे, अन्यथा जे काही टॅक्स स्वरूपामध्ये गोरगरीब जनतेचा निधी असतो तो निधीचा ह्याप्रमाणे भ्रष्टाचार होताना आपण लाईव्ह दृश्य बघत आहोत। ह्याला जबाबदार कोण आहे ह्याची सुद्धा शहानिशा आपण शासन दरबारी एक उच्च स्तरावर आपण एक समिती गठीत करून
देगलूर तालुका असो किंवा नांदेड जिल्ह्यामधील जे काही सामाजिक वनीकरणाअंतर्गत वृक्ष लागवडाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतला जातो तो एकदम बोगसगिरीचा आहे हे स्पष्ट होताना दिसत आहे. हा आमचा स्पष्ट मत आणि आरोप आहे. नमस्कार, आपण प्रत्यक्ष स्थळी पाहणी करत असताना या रोडवरती आपले एक शेतकरी मित्र आहेत. त्यांनाच प्रश्न विचारूया की ह्या रोडवरती जे वृक्ष लागवड करत आहेत त्या लागवडीमध्ये वृक्ष लागवडीसाठी जे रोपं आणलेले आहेत त्यांची अवस्था काय आहे त्यांच्याच विचारातून आपण ऐकूया. सर काहीच नाही, पाणी नाही, काही नाही. नाव बाबाराव पुंडलिकराव पाटील झरी राहणार मी. खड्डे रोडच्या कडला काढले, सरकार काय दखल देत नाही. झाडाला पाणी नाही, कर्मचारी उभे येऊन फिरतेत करतेत, काहीच करत नाही. तुम्हाला काय वाटते? काय नाही, हे सरकार उगं फेकू सरकार आहे. जिथं खर्च करायचं तिथं करणार, पिकं शेतकऱ्याचे वाळून चालल्या त्याच्यावर लक्ष नाही. त्याला पाणी नाही, खड्डे एवढे इथभर खड्डे काढले, काय होणार याचं? हे वाळून चाले. याला 40,000 50,000 पगारी असून यांनी काहीच लक्ष नाही. आम्ही 300-400 रुपयाला इरबळ मजूर करून सुद्धा आम्हाला वेळेला पैसे नाहीत. एकंदरीत आपण पाहता जे काही कोट्यवधी रुपयाचा निधी वृक्ष लागवडीसाठी शासन वितरित करतो त्या वितरित केलेल्या निधीचा अपव्यय कसं या अधिकाऱ्यांनी करत आहे आपण या लाईव्ह दृश्यातून आपण पाहत आहोत. धन्यवाद. आम्ही आज भ्रष्टाचार निर्मूलन या संघटनेमार्फत सर्व पदाधिकारी देगलूर तालुक्यातील या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आम्ही ह्या जे काही संबंधित विभाग आहे त्या संबंधित विभागाला या व्हिडिओच्या माध्यमातून सूचना किंवा एक निवेदन स्वरूपात आम्ही त्यांना सांगत आहोत. जर ह्या रोपांची काळजी आपण नाही घेतलात किंवा हा लागवडीमध्ये जर खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आपण करत असाल तर आपल्या कार्यालयासमोर आम्ही आमच्या संघटनेमार्फत खूप मोठ्या प्रमाणात उपोषण म्हणा किंवा आंदोलन ह्या स्वरूपामध्ये आपल्या कार्यालयासमोर करणार आहोत. याची दक्षता तात्काळ सामाजिक वनीकरण विभागाने घेऊन जे काही यामध्ये भ्रष्टाचार किंवा रोपांची जे हालत दयनीय अवस्था केलेली आहे त्या केलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ जागेवर निलंबित करून आणि सदृढ चांगले दर्जाचे धिक्कार असो असल्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा धिक्कार असो. ह्या सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ चौकशी लावून जे काही रोप लागवड करणार आहेत ते चांगल्या क्वालिटीचे रोपं प्रत्यक्ष अजून डबल इथं आणून त्या रोपांची लागवड केली गेली पाहिजे. अन्यथा आम्ही कार्यालयाला क्लूप ठोकण्याचं काम आमच्या संघटनेकडून आम्ही करू. लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा.